अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे पालघर राज्याचे सर्व पदाधिकारी, सर्व बैलगाडा मालक, चालक, धरणारे मेकर आम्ही सर्व जमलेलो इथे. त्याच्यापुढे प्रथम लक्षात घ्या, कुठल्याही बैलाचा करार करताना तो स्वतःच्या नावाचा करून घ्या. पैशाचा व्यवहार असेल, तो चेकने असेल किंवा कसं लगेच जागेवर करून घ्या. याच्यानंतर एखादा असं प्रकरण कुठलं आलं संघटनेकडे तर कुठलंही प्रकरण सहन केलं जाणार नाही आणि याला स्थगन केलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, इथे मुंबईत सर्व आम्ही बैलगाडा मालक आहोत, आम्ही मुंबईकर आहोत. पश्चिम महाराष्ट्र असेल, इतर गोष्टी असतील, ते पण आमचे मोठे बंधू आहेत. पण सर्वांना विनंती करून सांगतो, ग्रुपवर बोलताना, कोणाला ट्रोल करताना एखाद्या एरियाचं नाव घेऊन कोणाला दुखवू नका. कारण प्रत्येकाचा क्षेत्राचा वेगळा अभिमान असतो आणि याच्यापुढे नीतीनाबा शेवाळे असतील किंवा उदयदा असतील, धनाई तात्या असतील, विलास करून असतील, दत्ताजी गायकवाड असतील आणि मुंबईतील सर्व आमची कमिटी, जो काही खरेदी विक्रीचा व्यवहाराचा विषय असेल किंवा नवीन बैलांच्या कराराचा विषय असेल, याची मी चर्चा करणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे, जर एखाद्या व्यक्तीला कोणी ट्रोल करत असेल तर जाणून बुजून आपण तर डबल ट्रोल करू नका, जेणेकरून वाद मोठा होईल. मगाचा विषय मला अभिषेकनी सांगितलं होतं तर काही बोलू नका, पण विलास पेलवानशी आणि राहुल शेठशी माझं बोलणं झालेलं आहे. या थोड्या दिवसानंतर आपले कमिटीचे काही मेंबर लोक आणि घाटावरचे काही मेंबर लोक आपण बसून ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा जो विषय आणि पश्चिम महाराष्ट्र जो विषय बसून पूर्ण करावा लागेल. कारण काय होतं, मुंबई पण पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बैल नसतात, शेपूट नसतो, अशी व्यक्ती पण जी नावाने मोठे बैलगाडा मालक किंवा त्यांचा चांगले वरिष्ठ बैलगाडा मालक आहेत, यांना घरी बसून ट्रोल करतात. त्यामुळे कोण बोलतो कोण ट्रोल करतो समजत नाही आणि एकाने ट्रोल केलं तर सगळे लाईशी ट्रोल करतात, जेणेकरून त्या बैलगाडा मालकाचा अपमान होईल. मी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना विनंती करतो, सर्वांना